नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये स्वामींना गुरुपद घेण्याचा कार्यक्रम असतो। तर मग बऱ्याच काही दादांच्या जवळ श्री स्वामी समर्थ केंद्र नसते किंवा त्यांच्या गावी केंद्र नसते। तर मग अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो की आपण हा विधी घरच्या घरी करू शकतो का? हो, तुम्ही नक्की घरच्या घरी करू शकता। मग हा विधी कसा करावा, तर या संदर्भामध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर जेव्हा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद घेण्याचा विधी करायचा असतो ना, तेव्हा सर्वप्रथम काय करायचं असतं, आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक समजा करायचा असतो महाराजांचा। तर मग आता अभिषेक कसा करायचा नेमका, तर महाराजांचा जेव्हा आपल्याला अभिषेक करायचा असताना तेव्हा आपल्याला श्री सुक्तम 16 वेळा पठण करायचं आहे आणि पुरुष सुक्तम 16 वेळा पठण करायचं आहे। जर तुम्हाला 16 वेळा जमत नसेल तर तुम्ही एक वेळा सुद्धा पठण करू शकता। आणि पठण करायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा चालू करून महाराजांना अभिषेक करू शकता, महाराजांचा अभिषेक समजा करू शकता तुम्ही। तर मग सर्वप्रथम अभिषेक कसा करायचा, तर शुद्ध पाणी घ्यायचं आहे। महाराजांची मूर्ती एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि सर्वप्रथम शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। आणि पाण्याने अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, दूध असेल तुमच्याकडे किंवा दही असेल किंवा पंचामृत सगळं असेल तर तुम्ही पंचामृताने श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक समजा करायचा आहे। आणि पंचामृताने अभिषेक केल्याच्या नंतर तुम्हाला नंतर काय करायचं आहे, पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। आणि मग आता अभिषेक केल्याच्या नंतर काय करायचं आहे, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घेऊन आपल्याला शुद्ध समजा चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि महाराजांना गंध फूल समजा गंध लावायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर मग आता आपल्याला समजा महाराजांना गुरुपद कसं समजा घ्यायचं, तर मग जे तीर्थ आहे, जे आपण अभिषेकाचं जे तीर्थ आहे ना, ते तीर्थ आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे। आणि स्वामींना विनंती करायची आहे की या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्या कुटुंबाचा तुम्ही योगक्षेम चालवा। तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे सद्गुरू, तुम्हीच माझे परमगुरू, असं म्हणून स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की माझ्या कुटुंबाचा तुम्ही सांभाळ करा। आणि मग आता एक मंत्र म्हणायचा आहे, तर तो मंत्र नेमका मग कोणता आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पेजोदकम तीर्थम जठरे धारम्याहम शिरसा धारयाम्यहम, असा मंत्र आहे। असा मंत्र म्हणून तुम्हाला स्वामींना विनंती करायची आहे की माझ्या कुटुंबाचा तुम्ही योगक्षेम चालवा। आणि जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोसमोर सुद्धा हा विधी करू शकता। आणि आपल्याला समजा आता महाराजांना आपण महाराजांचं गुरुपद घेतलेलं आहे, तर तुम्ही श्री स्वामी चरित्र या ग्रंथाचं एक पाठ नक्की करा। 21 अध्याय कंप्लीट समजा पठण करून एक पाठ तुम्ही नक्की करायचा असतो। तर आजच्यासाठी एवढंच। आणि आपले असे धार्मिक माहितीपूर्ण जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ।